आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. जगद्गुरू तुकोबाराय व्याख्यानमाला, राष्ट्रीय डेंग्यू दिन तसंच उच्च शिक्षण आणि स्वायत्तता या विषयावर व्याख्यान या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. मराठा सेवा संघाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्तानं जगद्गुरू तुकोबाराय व्याख्यानमाला घेण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी ग्रंथदान केलं आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास या विषयावर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, 63 वर्षाचा अनुभवी आहे. संभाजीराजे 24 वर्षाचे तरुण एकदम मुस्लिम पटल्याला बरं. औरंगजेबाला त्याच्या राज्याला 500 वर्षाची परंपरा आहे. संभाजी राजाचं राज्य शिवाजी महाराज स्थापन करून फक्त 7 वर्ष झालेले. औरंगजेबाला अंतर्गत एकही शत्रू नाही. संभाजी राजाला कोण शत्रू आहे? डग आहे, इंग्रज आहे, पोर्तुगीज आहे, सिद्धी. औरंगजेबाने प्रधानच आहे, प्रधानमंडळच विरोधात केले. औरंगजेबाला एकही शत्रू नाही. संभाजी राजाला 9 शत्रू आहेत आणि एवढी विषमता असणारा लढाई कल्पना करा किती विषमता. औरंगजेब दक्षिण झाला, जे अहमद झाला, त्याला एक झलक दाखवू बरे. एक किल्ला घेऊन जातो, रामसेन किल्ला नाशिरो पाठवला. एक गेला तिकडं, दुसरा गेला तिकडं, तिसरा सरदार गेला तिकडं, 500 सरदार. आणि किल्ला जाताना मावळ्याचं 500 मावळ्याचं औरंगजेब हाताला. आणि एक किल्ला जिंकायला जर 4-5 वर्ष लागतायत, 450 किल्ले जिंकायला किती वर्ष लागतील? तो हादरला. आणि मग तो काय म्हणतोय? त्याला आपल्या डोक्याला तुम्ही खाली आदळला आणि तो म्हणतो, मेरे सब सरदारों के बजाय अगर एक शंभू मेरे पास होता तो कब के हम इस दुनिया के आलमगीर होते. औरंगजेब म्हणतोय माझा. आणि अशा संभाजी राजाला बदनाम करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात होतो. अशा प्रकारचं संभाजीराजे राज्यगुरू होते ना, 1 इंच भूमी जिंकून दिले होते का? बघा ना. तिसरा क्रूर होते. क्रूर का होते मला सांगा? राजा सगळं गद्दारी करणाऱ्या माणसाला काय शिक्षा असते? बोला ना. मृत्यूदंड. मुद्दा आहे की शिवाजी महाराजांचं प्रधानमंडळ अफवा, कुजबूज, बदनामी, त्रास, षडयंत्र सगळं करत होतं. संभाजी राजांनी ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगडवर झाला 1680 एप्रिलला, त्यावेळेस राजा कोण व्हायला पाहिजे होतं? त्या काळचा नियम होता, राजाचा मोठा मुलगा राजा तो कसा असतो? आंधळा असतो. ते दरिद्र आंधळा होता, मोठा होतो राजा. मग संभाजी राजे जिवंत असताना, नियम असताना प्रधानमंत्र्याला काय केलं? सोयराबाईला हातीच धरलं, दरवाजाची लावून घेतले रायगडाचे. कोणालाच कळलं नाही शिवाजी महाराज मृत्यू झालाय. अंतिविधी उरकला आणि छोटे बंधू राजारामाचा राज्याभिषेक केला. का? बारका पोरगा, ह्याला काय करतंय? आपण राज्य करावं. आणि वाजत गाजत खासदार करून आले. राजारामाचे सख्खे मामा हंबीरराव त्यांच्याकडे गेले तळवीला. तुमची बाई, तुमचा ना भाचा आणि गादी बसलाय, सेनापती साहेब आनंदाची गोष्टी, चला संभाजीराजाला अटक करतो. मामा कसा असावा? हंबीरराव असा. तिथं प्रश्न गंभीर. हंबीररावानं सक्का भाचा असताना नियम मोठा मुलगा संभाजी राजा होऊ शकतो, प्रधानमंत्र्यालाच अटक केली आणि संभाजी राजाला उभा केलं. असा मामा प्रत्येकाच्या मागे उभा राहिला पाहिजे. महाराष्ट्र कधी विसरणार नाही. आणि मग एवढं झालं, संभाजी राजाने अटक केलं. ते कोण लोक आहेत? अण्णाजी दत्तो, संभाजी काय, सोमाजी दत्तो, प्रल्हाद बिराजी, बाळाजीरावजी, हिरोजी पंत, हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू माणसं. आणि या महाराष्ट्रामध्ये जमीन मोजण्याचं काम शिवाजी महाराजांच्या काळात अण्णाजी दत्तोकडून शिवाजी महाराजांकडून घेतलेली. जगातील सर्वोत्कृष्ट जमीन मोजणी असा त्याचा उल्लेख आहे. हे अण्णाजी विरोधात गेले. काय केले? तरी शंभू राजांनी शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू माणसं करू द्या गद्दारी. त्याच्यापेक्षा गंभीर म्हणा, औरंगजेबाचा एक पोरगा शहाजादा अकबर गद्दारी करून दक्षिणेत आला होता. संभाजीराजा तो आश्रय मागित होता, आश्रय दिला होता. आणि त्या शहाजादा अकबरला या मंडळीनं पत्र पाठवलं प्रधानमंडळाने की तुम्ही गोड बोलून संभाजीराजाला अटक करा किंवा त्यांची हत्या करा, अर्ध राज्य तुम्हाला देऊ. शहाजादा अकबरने हे पत्र कशाला प्रश्न संभाजीराजाकडे पाठवून दिलं. त्याला वाटतं कदाचित संभाजीराजे माझी परीक्षा घेतात तर काय मला नाही. आता एवढी गद्दारी केल्यावर काय करायला पाहिजे? बोला तुम्ही, बोला ना. माफ करायचं का? या मंडळीला हत्तीच्या पायाखाली दिलं. चूक का? बरोबर का चूक? आणि त्याच्या पूर्वजांचा बदला घेण्यासाठी
करण्यासाठी आणि ती आपण ऐकते म्हणून हे करून करतो. अरे मुकर्रर खानानं गद्दारी करून संगमेश्वरला अटक केली. राष्ट्रीय डेंग्यू दिन गेल्या 16 मे रोजी पाळण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले यांनी डेंग्यू दिन आणि केलेल्या जनजागृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 16 मे हा दिवस जागतिक डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो व या दिवसापासूनच डेंग्यू ह्या आजाराबाबत जनजागरण होणे, त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे हे आवश्यक होऊन जाते. कारण डेंग्यू हा आजार डासांमार्फत पसरतो. डेंग्यू आजार पसरवणारा जो डास आहे त्याचं नाव आहे एडिस इजिप्टाय. हा डास प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात अंडी घालतो आणि स्वच्छ पाणी हे आपण जे पाणी वापरतो, जे घरात भरून ठेवलेलं असतं, उन्हाळ्यामध्ये तेच पाणी हे स्वच्छ असतं. त्यामुळे एडिस डास म्हणजे डेंग्यू आजार पसरवणारा डास हा उन्हाळ्यात सुद्धा त्याचं प्रजोत्पादन चालू ठेवतो आणि बऱ्याच ठिकाणी या डासाची घनता उन्हाळ्यामध्ये सुद्धा वाढलेली दिसून येते. त्याच प्रकारे जसं जसं पावसाळा सुरू होतो तर स्वच्छ पाणी हे घराच्या आजूबाजूला, घराच्या गच्चीवर ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे साठे असतात त्या ठिकाणी पाणी साचू लागतं आणि त्यामध्ये डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती ही वाढायला सुरुवात होऊन जाते. डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती वाढली, डेंग्यूचा व्हायरस जो आहे तो एकदा आपल्या परिसंस्थेमध्ये आला किंवा आपल्या समाजामध्ये आला तर तो एडिस या डासामार्फत एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णापर्यंत पोहोचत असतो. एडिस या डासामध्ये अजून एक विशेषता आहे की एकदा हा डास डेंग्यू या व्हायरसने बाधित झाला की डासापासून पुढे येणारी जी पिढी आहे, जे डेंग्यू डासापासून मादी डास जी आहे ती अंडी देते. अंडीनंतर त्याचं रूपांतर अळीमध्ये होतं, नंतर कोश आणि पुन्हा नवीन डास तयार होतात. तर ही जी प्रजनन करण्याची जी वेगवेगळी स्टेप्स आहेत तर या सगळ्या स्टेप्स मध्ये मग व्हायरस हा आढळून येतो. हे जे ट्रान्समिशन होतं याला ओव्हेरियन ट्रान्समिशन असं म्हटलं जातं. म्हणजे एकदा का डेंग्यूचा डास हा इन्फेक्टेड झाला व्हायरसने तर तो पुढच्या पिढीमध्ये हा व्हायरस घेऊन जातो. त्याच्यामुळे एडिस या डासाने दिलेल्या अंड्यांमध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या डेंग्यूचा व्हायरस हा आढळून येतो. आपल्याला ज्या ज्या वेळेला उपाययोजना राबवायच्या असतात तर त्या उपाययोजना कशा आहेत? पाण्याची भांडी ही 4 ते 5 दिवसातून एकदा स्वच्छ करायला पाहिजे. त्यानंतर पाण्याची सर्व भांडी झाकून ठेवलेली असली पाहिजे, जेणेकरून डास पाण्यावर जाऊन अंडी घालणार नाही. आणि समजा डासाने जर पाण्यावर अंडी घातलेली असतील, ती अंडी त्या भांड्याच्या आजूबाजूला काठावर चिकटलेली असतात आणि बाधित डास जर असेल आणि त्याने जर अंडी घातलेली असतील तर त्याच्यामध्ये व्हायरस हा नैसर्गिकरित्या आलेलाच असतो. त्यामुळे अशी पाण्याची जी भांडी आहे ती साफ करताना ते पाणी फेकून दिल्यानंतर ती भांडी आहे ती कोरड्या फडक्याने पुसणे फार गरजेचं आहे. त्याच वेळेला आपल्याला डेंग्यू ह्या आजाराचा प्रसार थांबवता येऊ शकतो. ज्याला डेंग्यू आजाराबद्दल माहिती आहे, डासांबद्दल माहिती आहे, तर त्यांनी त्यांच्या कॉलनीमध्ये, त्यांच्या गल्लीमध्ये किंवा शाळेमध्ये ज्याला कोणाला ही माहिती देता येईल तर त्याला ती माहिती देणं आवश्यक आहे, जेणेकरून डेंग्यू हा आजार आपल्या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये कुठेही असू दे तर हा पसरणार नाही याची आपल्याला दक्षता घेता येईल. त्याचप्रमाणे डेंग्यू आजाराची जी लक्षणे आहेत तर त्याच्यामध्ये ताप येणं, अंगदुखी, डोळे दुखतात, त्यानंतर जेवढे जॉईंट आहेत, जेवढे सांधे आहेत ते पण दुखतात. कधी कधी डेंग्यूचं आजाराचं जर प्रमाण वाढलं तर त्यामध्ये मग शरीरावर लाल कलरच्या पुरळ येतात. तर अशा स्थितीमध्ये डॉक्टरांना दाखवणं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणं खूप जास्त गरजेचं होऊन जातं. तरी आपण सगळ्यांनी मिळून एक ठरवूया, या वर्षी आपण दक्षता घेऊया आणि डेंग्यूचा जो डास आहे त्याची पैदासच जर आपण थांबवली तर पुढे जाऊन डेंग्यूचा जो आजार आहे तर तो आपल्या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये येणार नाही याची आपल्याला खात्री बाळगता येईल. छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत गेल्या आठवड्यात उच्च शिक्षण आणि स्वायत्तता या विषयावर व्याख्यान झालं. यावेळी माजी कुलगुरू तथा शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर विजय पांढरी पांडे यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
ते शिकवणं, ते सिलेबस, ती शिकवण्याची पद्धत हे तुम्हाला क्रिएट करता येईल का? त्याला आठवणं. अदरवाईज जस्ट ऑटोनॉमी घेऊन तुम्ही काय करायला सांगतो तुम्हाला. ऑटोनॉमी म्हणजे पासिंग एव्हरीबडी, गिव्हिंग 90% सेक्शनल मार्क्स. दिस इज ऑटोनॉमी. इफ समबडी आस्क मी मीनिंग ऑफ टुडेज ऑटोनॉमी, giving everybody 90% marks, whether the student is present or not, giving him 75% attendance and allowing to sit in the examination. This is autonomy. This is your autonomy. No, this is not. त्याच्याकरता तुम्हाला ऑटोनॉमी हवी आहे का? की जो आला त्याला अमुक कॉलेजचे रिझल्ट 90%, 100% विद्यार्थ्यांना 100% मार्क मिळाले, प्लेसमेंटच्या नावाने प्लेसमेंटच्या नावाने. आता पाहा तुम्ही चांगल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्हॉट इज द पॅकेज? 5 लाख 6 लाख. आणि जाहिराती, प्लेसमेंटच्या जाहिराती येतात 5 लाख पॅकेज, 6 लाख पॅकेज. अरे बीच्या विद्यार्थ्याला 5 लाख आणि 6 लाख पगार लाज वाटायला पाहिजे जाहिरात देताना. पण आपण जाहिराती देतोय म्हणजे तुम्ही किती खाली उतरलेले आहात त्याची तुम्हाला कल्पना. म्हणजे तुमचा स्तर किती खाली उतरलेला आहे प्लेसमेंटचे. आणि तुम्हाला माहिती आहे का, प्लेसमेंट नावाचं सगळ्यात बोगस गोष्ट आहे, टोटली बोगस. ऑल रेकॉर्ड्स आर बोगस, ऑल क्लेम्स आर बोगस. ह्याला तुम्ही शिक्षण म्हणता का? कोणी मला विरोध करताना दिसत नाही. मला आनंद झाला असता की कोणी मला विरोध केला असता की तुमचं हे म्हणणं मला पटत नाही. जेव्हा AICTने या सगळ्या गोष्टी केल्या, तो शुद्ध व्यापार होता. त्यांना अमुक संस्थानिकाच्या कॉलेजला जास्त विद्यार्थी द्यायचे होते, हा व्यापार होता. अजून एक सांगतो, मी सांगतो AI, ML, डेटा सायन्स याच्यात वेगळी डिग्री असणं याच्या इतका जागतिक मूर्खपणा कोणताही देश करणार नाही. जागतिक मूर्खपणा आहे. तुम्ही जर अमेरिकेत गेला तर त्यांना आश्चर्य वाटतं. म्हणजे उद्या तुम्ही काय कराल? उजव्या डोळ्याचा डॉक्टर, MBBS उजव्या डोळ्याचा, MBBS डाव्या डोळ्याचा, MBBS करंगळी, MBBS अंगठा, हा मूर्खपणा आहे. पण हा मूर्खपणा आपण का सुरू केला? आणि तुमच्याकडे टीचर होते का? डेटा सायन्स मध्ये किती जणांनी PhD केलेली आहे? AI मध्ये किती जणांनी PhD केलेली आहे? AI चा खरा अर्थ कुणाला माहित आहे? कुणाला माहित AI चा खरा कुणाला चालले आपल्या डिग्री? यस, ही जे मला उद्या जो असतं की जो आणि तरी कॅम्प्युटर सायन्स शिकवतोय आणि IITच्या डायरेक्टरला माहित आहे, म्हणजे ही इज कन्व्हिन्स की हा माणूस कॅम्प्युटर सायन्स म्हणजे कॅम्प्युटर सायन्स. यस, त्याला त्यांनी प्रोफेसरशिप दिलेली आहे. ही घटना घडलेली आहे. ही काही लोक तर कुठेही UGCचे नियम कोणाला अडवले नाही आहे. त्या डायरेक्टरला कोणी प्रश्न नाही विचारला UGCने किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी की त्या प्रोफेसरला तू त्या गृहस्थाला तू काही पब्लिकेशन नाही, PhD नाही, त्यांनी PhD प्रोड्यूस केली नाही, काही केलं नाही. तुम्ही त्यांना म्हणता की त्याला कॉन्फिडन्स हे अर्नड बायोडेटा शून्य. माणूस म्हणतो मी करतो म्हणजे याला म्हणतात, कर्तृत्व म्हणतात किंवा योग्यता म्हणतात, ती याला म्हणतात. योग्यता डिग्र्यांनी येत नाही किंवा योग्यता तुमच्या आमच्याकडे इथे विद्यार्थी आहेत, आमच्याकडे 90% आहेत वगैरे पास झाले आहेत किंवा यांनी येत नाही. तर मला जेव्हा तुम्ही स्वायत्ततेचा ऑटोनॉमीचा विचार करता तेव्हा 3च गोष्टी असतात. आपण सध्या कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचे आहे, 3 प्रश्न विचारतात. वेअर डू वी स्टँड, वेअर यू वॉन्ट टू गो, हाऊ टू गो. या 3 प्रश्नांची सामूहिक चर्चेने तुम्हाला जी उत्तरं मिळतील त्यातून तुम्ही स्टेप्स घ्यायच्या. Where do we stand? Where you want to go? How to go there? Where do you stand? म्हणजे काय? तुमच्या सध्या काय क्षमता आहे, काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेसेस आहे, तुमची सध्याची आजूबाजूची परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, विद्यार्थ्यांची क्वालिटी कशी आहे, फॅकल्टीची क्वालिटी, तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कसं जायचं, तिथे जाण्याची तुमची योग्यता आहे. यस, तोही प्रश्न पहिले विचारा. तेवढं सामर्थ्य तुमच्यात आहे, तेवढी कॅपॅबिलिटी तुमच्यात आहे. अमुक IIT करते म्हणून करते आणि असं समजू नका की सगळं IITचं चांगलं आहे किंवा NITचं चांगलं आहे किंवा काही खाजगी संस्थांनी सुद्धा अतिशय सुंदर काम केलं. म्हणजे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, टेक्स्टाईल इंडस्ट्री, अमुक इंडस्ट्रीज आहेत. तर 3 भाऊ आहेत, 4था भाऊ कॉलेजेस आहेत. म्हणजे त्यांची जेवढी काही कमाई असेल, अमुक असेल, ती सगळी इक्वली अशी डिस्ट्रीब्यूट. त्यांचं जेव्हा आम्ही ॲक्रेडिटेशन, मला वाटते जेव्हा ॲक्रेडिटेशन सुरू झालं या पहिल्या 5-10 वर्षात ती गोष्ट होती. MBA इमॅजिन करा, 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट. जेव्हा मी त्यांच्या ॲक्रेडिटेशनला आम्ही गेलो होतो. जगद्गुरू तुकोबाराय व्याख्यानमाला, राष्ट्रीय डेंग्यू दिन तसंच उच्च शिक्षण आणि स्वायत्तता या विषयावर व्याख्यान या कार्यक्रमांचा संपादित अंश ध्वनिचित्र या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.